मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचा 6 ऑगस्ट रोजी दौरा आहे आणि याच दौऱ्याच्या अनुषंगाने त्याचबरोबर 7 ऑगस्टला बाबरी मुंडे आणि राजेभाऊ मुंडे जे आहेत ते वडवणीमध्ये त्यांचा पक्षप्रवेशाचा देखील कार्यक्रम आहे। ते अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत त्यांचा भाजपा पक्ष सोडून। याच अनुषंगाने या ठिकाणी जर बघायला गेलं तर प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली जे आहेत ते राजेभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे पक्षप्रवेश करणार आहेत। याच अनुषंगाने बीडच्या शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी होर्डिंग लागलेले आपल्याला पाहायला मिळतात, परंतु या होर्डिंगवर जर बघायला गेलं तर सर्वांचे फोटो आहेत। त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा देखील फोटो आहे, अजित पवार, प्रकाश सोळंके, राजेभाऊ मुंडे, त्याचबरोबर सुनील तटकरे इत्यादी नेत्यांचे फोटो आहेत। परंतु बीडमधील माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो या ठिकाणी बॅनरवर नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये धनंजय मुंडेंचा एक रोष निर्माण झाला आहे। यातच धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी जे अजितदादांचे पीए देखील आहेत त्यांना कॉल करून एक रेकॉर्डिंग देखील व्हायरल करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचा फोटो या बॅनरवर का लावण्यात आला नाही असा देखील जाब विचारण्यात आलेला आहे। नक्कीच काल जिल्हाधिकाऱ्यांची ज्यावेळेस आम्ही बातचीत केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडे हे देखील त्यांच्या खाजगी कामामुळे येणार नसतील या पक्ष प्रवेशाच्या सोहळ्याला। परंतु या ठिकाणी जर बघायला गेलं तर राष्ट्रवादीमध्येच 2 गट पडलेत का तेच या ठिकाणी या बॅनरवरून म्हणता येईल। एकीकडे मोठ्या प्रमाणात बीडमध्ये सर्वत्र बॅनर लावण्यात आलेले आहेत, परंतु याच बॅनरवर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री असणारे धनंजय मुंडे यांचे बीडमध्ये या होर्डिंगवर फोटो नाहीत। नक्कीच यामध्ये राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले असल्याचं देखील या ठिकाणी बोललं जातंय। coverage.com बीड।